राज्यात 2 जुलैपर्यंत दमदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। 5 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आलाय। कोकणासह कोल्हापूरला 1 आणि 2 जुलैला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। दमदार पावसानं जुलैची सुरुवात होणार आहे। राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने 29 जून ते 2 जुलै दरम्यान राज्यातील बहुतांश भागामध्ये दमदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि अमरावती जिल्ह्यांना 1 आणि 2 जुलैसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर राज्याच्या उर्वरित भागासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। जूनमध्ये कमी झालेल्या पावसानंतर जुलैची सुरुवात जोरदार पावसानं होण्याची शक्यता आहे। इकडे मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये पावसानं हजेरी लावली। अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव या भागामध्ये पावसानं हजेरी लावली। मुंबईत रात्रीपासून पावसाच्या सरी बरसल्या। पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। नवी मुंबईमध्ये अचानक आलेल्या तुफान पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। पहिल्याच जोरदार पावसात अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल झाली। तुर्भ्यामधील निवासी सोसायट्यांच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून रहिवाशांना त्रासाला सामोरं जावं लागतं। पावसाचा हाच वेग कायम राहिल्यास पाणी लोकांच्या घरात शिरण्याची भीती आहे। तिकडे ठाण्यामध्ये रात्री तुफान पाऊस बरसला आहे। ठाण्यात रात्री 11 नंतर पावसाचा जोर वाढला। अनेक सखल भागांमध्ये त्यामुळे पाणी साचलंय। पावसामुळे ठाण्यातील वाहतुकीवर परिणाम झालाय। 1 तासात 29 मिलीमीटर पावसाची नोंद ठाण्यामध्ये करण्यात आली। भिवंडीमध्ये पावसामुळे सुरक्षा भिंत कोसळलेली आहे। प्रभुवाळीतली घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे। रात्रीच्या मुसळधार पावसाचा फटका बसलाय। सुदैवाने जीवितहानी टळलेली आहे। इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। भिवंडीमध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना टळली। प्रभुवाळी परिसरातील एका इमारतीची सुरक्षा भिंत अचानक कोसळली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। सुदैवाने या दुर्घटनेमध्ये जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे। मात्र जोरदार पावसामुळे इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। खेड तालुक्यामध्ये वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली। कडूस रोड लगतची मुख्य विद्युत वाहिनी तुटून थेट रस्त्यावर कोसळली आणि त्यामुळे प्रशासनानं खबरदारी म्हणून दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद केली। ग्रामीण भागाला जोडणारा हा मुख्य मार्ग असल्यानं रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। साचलेलं पाणी आणि रस्त्यावरील विद्युत तारांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला। आम्ही थांबले 2 तास झाले आणि निघालो तर बघ बाबांना बघ किती घाई। उल्हासनगरमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली होती। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर दुसरीकडे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी जोरदार पावसानं हजेरी लावली। रत्नागिरी, खेड, चिपळूण, लांजा आणि राजापूर तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले। हवामान खात्यानं दिलेल्या येलो अलर्टचा अंदाज खरा ठरला असून या पावसामुळे भात पिकांना मोठी उभारी मिळणार आहे। शहरामध्ये रात्री पावसाचा वेग वाढल्यानं रस्ते आणि नाले ओसंडून वाहत असून सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली।
पुण्याच्या शिरूरला सुद्धा मुसळधार पावसाचा फटका बसलाय. कारेगावजवळ पुणे अहिल्यानगर मार्ग जलमय झालेला आहे. वाहन चालकांची तारांबळ उडालेली आहे. शिरूर तालुक्यातील कारेगावजवळ मुसळधार पावसामुळे पुणे अहिल्यानगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. महामार्ग जलमय झाल्याने वाहतूक मंदावली असून वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाचं दमदार पुनरागमन झालेलं आहे. अचानक मुसळधार पावसानं नागरिकांची धावपळ उडाली. अनेकांना भिजतच आपला प्रवास करावा लागला. वाहतुकीचा वेग मंदावला. पावसामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.